संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी बाजी मारली आहे। त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार महादेवराव महाडिक यांचा 63 मतांनी त्यांना धोबीपछाड केलं। तब्बल 3 वेळा विधान परिषदेची निवडणूक जिंकणाऱ्या महादेवराव महाडिक यांना चमत्कार होईल असं वाटत होतं, पण तसं काहीच घडलं नाही। नेहमी राजकारणातील सगळ्याच आखाड्यात काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक हे विरोधी उमेदवाराला धूळ चारत होते, पण विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र त्यांना हार पत्करावी लागली। काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांना विधान परिषदेचं मैदान नवीन होतं, तरी त्यांनी विधान परिषदेचे 3 वेळा मैदान मारणाऱ्या महादेवराव महाडिक यांच्या डावपेचावर लक्ष केंद्रित करून त्यांना आसमान दाखवलं। सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। अपेक्षेप्रमाणे सतेज पाटील यांनी बाजी मारलेल्या विधान परिषद निवडणुकीत 62 मतांनी त्यांनी विजय मिळवलेला आहे। मला सांगा, हा विजय तुम्हाला अपेक्षितच होता, पण मताधिक्य हवं तेवढं मिळाले का? नाही, 18 वर्ष ते आमदार होते। 5-10 मताचा फरक जरी पडला असला तरी विजय आमचा होणार याची आम्हाला खात्री होती। आणि अटीतटीची जरी झाली असली तरी एकूण मताधिक्य बघता ही जवळजवळ निवडणूक एकतर्फी त्या ठिकाणी झालेली आहे। आणि हा विजय सांघिक आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य मिळून आम्ही हा विजय त्या ठिकाणी मिळवलेला आहे। कोल्हापूरचं राजकारण या निकालामुळे वेगळ्या दृष्टीने वाहल का असं वाटतं का तुम्हाला? कोल्हापूरचं राजकारण आता स्वच्छ झालेलं आहे असं मी मानतो। धन्यवाद। हसन मुश्रीफ आहेत दुसरे नेते, आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा, राष्ट्रवादीनं पूर्ण सहकार्य केलं म्हणून एवढ्या मताधिकाने सतेज पाटील विजय होऊ शकले, काय प्रतिक्रिया तुमची? नाही, आम्ही प्रदेश पातळीवरच निर्णय झाला होता की काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढवायच्या आणि कोल्हापूरची जागा ही काँग्रेस पक्षाला गेली। आणि त्याच वेळा आम्ही भूमिका घेतली की आम्ही काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत बंटी पाटील यांच्या मागे ठामपणाने उभं राहायचं आणि एक फार मोठा ऐतिहासिक आणि दैदिप्यमान विजय आम्ही मिळवू शकलो। राष्ट्रवादी, काँग्रेस, जनसुराज्य, नंतर संजय मंडलिकांच्या शिवसेना, समरजित घाटगेंची शाहू आघाडी, या सर्वांनीच अतिशय मनापासून आणि प्रामाणिक प्रयत्न केले आणि आज सतेज पाटलांचा एक ऐतिहासिक विजय झालेला आहे। तुम्ही सतेज पाटील यांच्या बाजूने उभारलात, लोकसभेला त्यांनी खूप मदत केली होती। पुढच्या आगामी राजकारण तुम्हाला कशा प्रकारे दिसतंय? राजकारण कोल्हापूर जिल्ह्यातलं आता यापुढे बदलेल असं वाटते का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार धनंजय महाडिक यांना निवडणुकीत निवडून आणण्यासाठी मी विनंती केली होती बंटी पाटलांना आणि त्यांनी मदत केलेली होती। नंतर विधानसभेला राजकारण बदललं आणि त्याचा पैरा फेडण्याची जबाबदारी माझ्यावर आली। मला वाटतं या निमित्ताने मी त्यांचा पैरा फेडलेला आहे। आपण पाहिलेले की हा जो रिझल्ट आहे तो एकूणच कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण बदलायला भाग पाडणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेश, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।